हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात होते, ती म्हणजे देवपूजनेत. तर सुंदर सुरुवात माझी पूजा करून झालेली आहे आणि आत्ता मला करायचं होतं तो म्हणजे आपलं रेग्युलरचं स्वयंपाक. तर बघा इथं ना आज ठरवलं होतं की पनीर मी घरीच बनवलं होतं. बाहेरचं तर पनीर किती भेसळयुक्त आहे तुम्हाला माहितीच आहे आणि नाईलाजाने आपण काही वेळेला आणतो पण शक्यतो मी तर म्हणेन की पनीर घरीच बनवलेलं योग्य आहे. जसं असेल तसं म्हणजे जसं होईल तसं बनेल पण आपल्या पद्धतीने आपणच ट्राय करायला हवं असं मला तरी वाटतं. तर असंच पनीर मी घरी बनवलं होतं आणि बघा हे कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. आणि मी काय भाजी वगैरे करायची म्हणून असं क्यूबमध्ये वगैरे बनवलं नाही, असंच सहज आपलं बांधून ठेवलं होतं. आणि हे बघा छान असं पनीर माझं तयार झालेलं आहे. मग याला आता खिसून घ्यायचं ठरवलं होतं, पण म्हणलं खिसण्यापेक्षा बघूयात हाताने होतं का. पहिले तर हाताने असं चोळून घेतलं म्हणजे एकजीव केलं. आणि मग इथे बघा कांदा थोडंसं सकाळी घाईमध्ये थोडंसं घाईच असते ना डब्याची, तर असं थोडंसं कांदा जास्तच तळला गेला, थोडंसं साईडला केलेला आहे. आणि त्यानंतर बघा तेल टाकून छान कांदा परतून घेतला आणि त्यामध्ये टोमॅटो परतून घेतला, कोथिंबीर वगैरे बारीक कट करून टाकली आणि आपलं जे पनीर होतं ना ते पनीर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर, मीठ वगैरे हे सर्व जिन्नस टाकले. आणि तुमच्याकडे जर असेल मॅगी मसाला तो टाकला तरी चालेल, नसेल तर इथे तुम्ही आपला घरकुल मटण मसाला असतो ना तो टाका. छान असं परतून घ्यायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं 2 मिनटासाठी आणि पनीर भुर्जी आपली ही तयार आहे. खूप छान लागते, टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की बनवा आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा बरं का. त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आज पनीरची भाजी आणि चपाती एवढाच बेत केलेला होता बरं का. कारण आज ना 2-3 दिवसापासून मी म्हणत होते की कधी आवरू असं वाटत होतं बरं का. घर म्हणजे रॅक वगैरे आवरायला आले होते आणि मग आता म्हटलं चला शेवटी आज आवरायचं ठरवलंच बरं का. जरासा पाऊस पण कमी होता आणि पाऊस यायला की काहीच करावं वाटत नाही, मस्त आरामच करावा वाटतो. तर तुमचंही असंच होतं का. आणि घर आवरायला आलं की मला तर चैनच पडत नाही बरं का. त्यानंतर मग आत्ता ठरवलं होतं की जेवण वगैरे झालं होतं आणि आता हे काढूयात म्हटलं. थोडंसं जरी खराब झालं का चैन पडत नाही. मग म्हटलं आता चला दोन्ही रॅक आज आवरायचं ठरवलं होतं बरं का. तर रॅकचं तिकडचं सामान काढायला घेतलं, तेवढ्यात म्हटलं थोडंसं बोर झाल्यासारखं वाटत होतं. मी इकडं आले आणि आपले जे 90चे सॉन्ग आहेत ना ते सॉन्ग इथे मी टी व्हीला लावून दिले. थोडासा आवाज वाढवला आणि मस्त ह्या गाण्याच्या सोबतीनं ना काम करायचा थोडंसं काहीतरी उत्साह वेगळाच येतो बरं का. मी नेहमी असंच करत असते, पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि तुम्ही असं करता का. कंटाळा आला करावंसं वाटत नसलं तरी आपल्याला हे करणं आहेच, हो की नाही. तर कोण आपल्याशिवाय हे कोण करणार आहे ना. म्हणून मग म्हटलं चला आताच करायलाच घेऊया. सर्व काढून घेतलं वरचं आणि मी रॅक साफ करायचं ठरवलं होतं. मग दीदीला म्हटलं तोपर्यंत खालच्या छोट्या भरण्या वगैरे प्लास्टिकच्या ज्या आहेत, जे आपण किराणा रिकामा झालं की थोडं जे छोट्या गोष्टी असतात ते भरून ठेवतो त्याच्यामध्ये, ते अधूनमधून घासूनच घेत असतो. त्याला म्हटलं दीदीला थोडंसं तू पुसून घे तोपर्यंत. मग काही जी रेग्युलरमध्ये आपण सतत भांडे घासून घेत असतो, जे साखरेचा डब्बा असेल म्हणा, चहापत्तीचे डब्बे असतील स्टीलचे, शेंगदाण्याच्या कुटाचे जे डब्बे असतात, हे सर्व मी नेहमीच घासत असते. म्हणजे 4-8 दिवसाला तर ते घासून होतं. मग गॅसच्या तिथे साईडला ठेवून दिले आणि ते क्लीन म्हणजे 2 दिवस अगोदरच ते घासलेले होते. मग त्याला काही घासायचं नाही म्हणून ते ठेवून दिले तिथं. आणि बघा रॅक साफ करत असताना ना मग इथे ना रॅक साफ करताना इथे मला पप्पांचं नाव दिसलं रॅकवरचं. तर एक वेगळंच मला ते फील झालं की म्हटलं कधी आपल्या लग्नात दिलेलं हे रॅक आणि ह्यावरती पप्पांचं नाव कसं म्हणजे आणखीन ते जसं नाव टाकलेलं असतं ना ते तसंच्या तसं होतं. मला ते बघून वाटलं की किती आईवडिलांना तयारी करायला लागते ना आपल्या लग्नाच्यासाठी. एक गोष्ट एक वस्तू ते किती आठवणीने आपल्यासाठी घेत असतात आणि देत असतात. हल्ली ह्या प्रथा थोड्याशा कमी झाल्या आहेत आणि अशा पद्धतीने बघा मग रॅकमधले बरेचसे डब्बे घासायचे होते ते घासून घेतले आणि पेपर पण सुकल्यानंतर पेपर झाकणाला लावून घेतले. मग काय इकडे जे सॉन्ग माझे चालू होते बघा, तुम्हाला मी अधूनमधून हे दाखवते आणि खरंच छान वाटतं हे सॉन्ग गुणगुणत. मग मी पेपर पण लावून घेतले रॅकमध्ये आणि त्यावरती मग हे सुकून झालं होतं. आणि त्यानंतर मग मध्ये थोडी मी विश्रांती पण घेत होते. कंटाळाच येतोय हल्ली, नको वाटतंय हे सर्व, पण आपल्यालाच करणं आहे ना. गृहिणी म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच ना. मग तिकडचं रॅक कंप्लीट झालं होतं, तिकडे भांडे वगैरे लावून दिले. तर हे बघा दुसरं रॅक पण असंच झालं होतं आणि हे किराण्याचे डब्बे घासायचे होते म्हणून मग ते पण मला काढायचे होते. तर
ते घासून मी ठेवून दिले साईडला बघा. आणि इथे हे रॅकमधलं हे सर्व काढून स्वच्छ असं रॅक तिथं पुसून घेतलं. पुसून घेतल्याच्या नंतर तिथं ही पेपर वगैरे टाकून घेतले आणि मग काय बाकीचे जे डबे घासायचे ते घासले, बाकीचं जे पुसायचं होतं ते सगळं पुसून घेतलं. फायनली बघा ह्या स्टीलच्या रॅकमध्ये असं काही आता वाटत आहे. आता जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित नीटनेटकेपणा असला की चांगलंच वाटतं ना. आणि दुसरी रॅक तसंच आवरून घेतलं. ते काय फायनल लुक मी इथे कॅप्चर केला नाही बरं का. त्यानंतर मग आता आवरून झालं होतं आणि आषाढ महिना तर संपत आला आहे. म्हटलं कापण्या बनवल्या नव्हत्या आणि अहोंना कापण्या फार आवडतात. मग ह्या पारंपरिक आपल्या गुळाच्या कापण्या आहेत, ज्या की तुम्ही बनवता की नाही सांगा. तर इथे मी गुळ म्हणजे आपल्याला पाक काय करून घ्यायचा नाही असा गरम वगैरे, फक्त पटकन विरघळण्यासाठी इथं गुळाचा मी पाक करून घेतला आणि ते साईडला गाळून आपलं साईडला ठेवून दिलं. बघा इथं पाहू शकता तुम्ही, इथं गाळून ठेवले. खडे काही कचरा वगैरे असेल ते निघून जातं. आणि इकडं बडीशोप थोडीशी गरम करून घेतली तव्यावर, म्हणजे पटकन छान वाटली जाईल. आणि विलायची पण 4-5 विलायचीचे बोंड होते ते सोलून त्यावरतीच गरम करून घेतलं आणि मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं बघा. आणि इथं आता जे मी 1 वाटीचं इथं पाक बनवला होता, 1 वाटी गुळाचा, तर आपल्याला त्यासाठी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यापेक्षा थोडंसं कमीच घ्यायचं आहे. आणि चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. पाणी गार झालेलं आहे बरं का आता. ते तोपर्यंत मी तसंच ठेवून दिलं होतं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपलं ओवा नाही, बडीशोप आणि विलायचीची पावडर केली होती ना ती याच्यामध्ये टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं इथं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर जायफळ पण खिसून टाकू शकता बरं का. आणि नंतर इथे छान आपले पीठ 10 मिनटं ठेवून द्यायचं. आणि घट्ट पीठ मळलेलं असेल तर 10 मिनटं ठेवा आणि नॉर्मल मळलेलं असेल तुम्ही आपल्या चपातीसारखं तर लगेचच करायला घेऊ शकता. मग इथे बघा जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावरती खसखस टाकायची. आणि गोड पदार्थ आहे म्हणून खसखस आणि जायफळ हे छानच लागतं बरं का अशा पदार्थामध्ये. पारंपरिक ह्या आपल्या गुळाच्या कापण्या आहेत. तर छान असं लाटून घेतलं, त्यावरची खसखस लावून घेतली. इकडे तेल गरम करायला ठेवलंच होतं आणि आपल्या मीडियम गॅसवरती ह्या गव्हाच्या कापण्या गुळाच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. लगेच ह्याचा कलर चेंज होतो बरं का गुळामुळं, पण आपण मीडियम गॅसवरती थोडा वेळ असं छान तळून घ्यायचं आणि मग आपल्या छान अशा खुसखुशीत कापण्या तयार होतात. ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही तेलाचं मोहनही टाकू शकता बरं का. मी इथं काही वापरलेलं नाही, तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकू शकता. अशा छान थोड्या थोड्या करून मी इथं कापण्या तळून घेतल्या आणि पाहू शकता किती छान इथे एकामागून एक माझ्या कापण्या तळणं चालू होतं बरं का. छोट्या मोठ्या आकारात, पण मला लेट झाल्यामुळं बघा किती छान कलर आलेला आहे ना आपल्या कापण्याला. तर अशा छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही कशाही करू शकता तुम्हाला हव्या तशा. तर इथे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत खुसखुशीत. जर अशा थंड झाल्या की एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता. आणि नंतर बघा अहो आले आणि अहोनी म्हटलं की चला आपल्याला बाहेर जायचं आहे. तर ते कुठं, आमची काहीच तयारी नव्हती. आता स्वयंपाक वगैरे करायचा असं चाललेलं होतं. तेवढ्यात अहो आल्याने मग आम्ही अचानकपणे आलो. एक ठिकाणी बड्डेची पार्टी होती तिकडे. तर गारवा मटण भाकरी इथे बघा हे स्पेशल हॉटेल होतं बरं का, तिकडे आलं होतं. तर आल्यानंतर काही व्हिडिओ घ्यायला जमलं नव्हतं कारण पाऊस खूप होता बरं का. मग त्यामुळे ना आम्ही जातानाही व्हिडिओ घेतलेला आहे. तर इथे छान लोकेशन, म्हणजे लोकेशन म्हणण्यापेक्षा इथे व्यवस्था छान होती या हॉटेलमध्ये. ऑर्केस्ट्रा वगैरे डान्स करत होते सगळेजण, जेवणाची उत्तम सोय आणि सगळं बाकीचं पण इथे भरपूर गर्दी होती. आषाढ असल्यामुळे तर खूपच गर्दी होती बरं का. सगळेजण इथं मटण भाकरीचा ताव मारायला येत होते. तर व्हेज आहे इथे, कोणी काही खातं कोणी काही. तर इथं बड्डेची पार्टी होती म्हणून आम्ही आलो होतो, म्हणजे आहोंच्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्यासाठी इथं आम्ही आलो होतो. इथे बड्डे पार्टी केली, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता आमचं घरी यायचं चालू होतं. त्यामुळे इथं थोड्याशा आमच्या गप्पा गोष्टी झाल्या बरं का. फोटोज वगैरे काढले, केक वगैरे भरवला. आता आम्ही जायच्या पहिलेच केक कटिंग झालं होतं कारण आम्हाला यायला उशीर झाला होता पावसामुळे. आणि तुम्ही पाहू शकता किती पाऊस होता. तर जाता जाता मग असा व्हिडिओ घेतला बरं का. छान वाटत होतं. इथं त्यांनी थांबा म्हणून आग्रह करत होत्या, ऑर्केस्ट्रा आहे आपण थोडंसं लॉनमध्ये बसूयात म्हणत होत्या. पण आम्हाला घरी यायची घाई होती कारण परत पाऊस लागला तर आणखीन आम्ही भिजून जाऊ, कारण आम्ही बाईकवरतीच आलो होतो म्हणून. मग असं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आषाढही झाला. असा होता व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.